जंगली तू माय मिले करू कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आम्ही आलेलो आहे अनुसया मातेच्या दर्शनासाठी. अनुसया माता म्हणजे गुरुदेव दत्तात्रयांची आई. तर दत्तशिखरपासून 3 किलोमीटर अनुसया मातेचे मंदिर आहे वरती डोंगरावरती. तर हे आहे मेन गेट. इथून पायऱ्यांनी वरती जावे लागते. तर अशा पद्धतीने आम्ही वरती चाललो होतो. जाता जाता थोडासा व्हिडिओचे शूटिंग केले तुम्हाला दाखवण्यासाठी. तर जे कोणी माहूरला आले तर त्यांनी दत्तशिखरला पण जा आणि अनुसया मातेच्या दर्शनासाठी पण जा. माहूरगडवरून दत्तशिखर 3 किलोमीटर आणि तिथून 3 किलोमीटर अनुसया मातेचे वरती दुसऱ्या डोंगरावरती मंदिर आहे. तर इथे अनुसया माता प्रत्यक्षात राहिलेले आहे, म्हणून तिथे दर्शन घेण्यास कोणीही विसरू नका. जाता जाता मी आजूबाजूचं थोडंसं परिसराचे पण शूटिंग केलेले आहे वरगडावरती जाताना. तर ते पण तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवते आहे. सगळ्यांनी बघा. आणि इथून खाली पण बघा किती खोल वरती आहे. आम्ही वरती आता आलेलो आहे. अजून 5 मिनटात आम्ही वरती पोहोचणार आहे. जाता जाता सगळ्या बाजूंच्या भिंतींना खूप छान डिझाईन केलेली होती कमळाची. तर ती डिझाईनचे पण मी थोडेसे शूटिंग केलेले आहे. बघू शकता तुम्ही सर्व भाविक इथून खाली किती खोल आहे, कसा परिसर आहे हे सर्व भाविक बघत होते. इथं मोठा झेंडा वगैरे पण लावलेला आहे. सर्वांनी इथे दर्शन घेतले. आणि बघू शकता इथून किती वरती आम्ही आलेलो आहे ते पण तुम्हाला दिसतच असेल. सगळे सागाचे झाडं आहे इथे आजूबाजूला. आणि इथून आम्ही दर्शनाला सुरुवात केली. तर इथून पुढे गेल्यानंतर आता गुरुदेव दत्तांचे दर्शन घेणार आहे. गुरुदेव दत्तांचा पाळणा पण इथे आहे. आणि इथे अनुसया माता आणि गुरुदेव दत्तांचे वडिलांचे पण मंदिर आहे. तर अशा पद्धतीने मध्ये शूटिंग करून नाही दिली तरी मी थोडीशी शूटिंग घेतली तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि हा आहे आजूबाजूचा परिसर पूर्ण वरती मंदिराच्या आजूबाजूचा. तर हे आहे दत्तशिखर. जवळच दत्तशिखर दिसते. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते हे आहे माहूरगड. बघा किती अंतरावरती आहे. आणि इथे आहे अनुसया मातेचे मंदिर. आणि हे आहे आम्ही खालून वरती आलो त्या पायऱ्या. अशा पद्धतीने आमचे सर्वांचे दर्शन झाले. आणि इथे सर्व भाविक 5-5 दगडं ठेवून आपल्या मनातील इच्छा बोलत होते. इच्छा बोलताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत होते. तर मी पण इथं 5 दगड ठेवले मोठे मोठे आणि त्यावरती एक फूल ठेवलं आणि माझ्या मनात जी इच्छा आहे ती मी बोलले. गुरुदेव दत्तांच्या मंत्राचा जप करत असे बऱ्याच भाविकांनी 5-5 दगडं ठेवून आपले मनातील इच्छा बोलून निघून गेले. प्रत्येकजण दर्शन झाल्यानंतर तेच करत होते. तर बघू शकता तुम्ही इथे इच्छापूर्ती होते असे म्हटले जाते. इथे माकड वगैरे आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आत्मा मालिक